पेक्षा जास्त साहेबांच्या ग्रुपला पहिल्या दिवशी 25 लाख योगेंद्रदादा पवार हे आभार दौऱ्यासाठी आज काटेवाडी गावामध्ये उपस्थित राहिलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर उपस्थित राहिलेले आपल्यासोबत योगेंद्र पवार आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. दादा, आजचा तिसरा दिवस आहे दौऱ्याचा. बारामती तालुक्यात गावभेट दौरा करताय, कशा लोकांची प्रतिक्रिया? गावभेट दौरा असं नाहीये, मी फिरत असतो तालुक्यामध्ये, शहरामध्ये. हा खरं तर एक आपला आभार दौरा आहे. लोकसभेला सगळ्यांनी आम्हाला प्रचंड प्रतिसाद दिला, त्याच्यामुळे खरं तर आम्ही इथं फिरतोय आणि हा एक आभार दौरा आहे. काय लोकांच्या भावना आहेत? बारामती तालुक्यामध्ये काय बदल झाले पाहिजेत असं लोकांना वाटतं? नाही, काय लोकांचे जास्त काय मागण्या नाहीयेत. काही किरकोळ गोष्टी आहेत, ते मार्गी लागले पाहिजेत, एवढंच त्यांची इच्छा आहे. ते आपण करायचा प्रयत्न करतोय. बारामती लोकसभा आधी किंवा लोकसभा निवडणुकीआधी तुम्ही गावभेट दौरा करत होतात, त्याच्यानंतर आता तुम्ही विधानसभेच्या आधी गावभेट दौरा तुम्ही म्हणताय त्या आभार दौरा आहे, पण बघितलं तर जात असे की योगेंद्र पवार तयारी करतायत, योगेंद्र पवार विधानसभेची तयारी करतायत. आताच काल एक यादी जाहीर झाली, त्याच्यामध्ये जवळपास 21 तरुण चेहऱ्यांना जी आहे ती संधी देण्यात येणार आहे. कसं बघताय याकडे? यादी जाहीर अजून झाली नाहीये, बहुतेक चर्चा आहे. ते मी पण मीडियामध्ये बघितलं, तिथं पुढं प्रश्न पण तुम्ही लिहिलाय. जाहीर झाल्यावर ते आपण बघू. पण लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? मागणी पण देखील मोठ्या प्रमाणात कार्य करतायत की योगेंद्र. आणि मी तालुका नेहमी फिरत असतो. आता इलेक्शनच जर बॅक टू बॅक लागले, तर मग आम्ही काय करायचं? कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे की बारामतीमधून आम्हाला दादा बदलायचा आहे. थेट शरद पवारांपुढे देखील सांगितलं होतं. विचार केलाय का काय? कारण तुम्ही सातत्यानं मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय, तुम्ही मला प्रत्येक वेळेस हेच उत्तर देतायत की अजून वेळ आहे, अजून वेळ आहे. आता तरी ती तयारी करण्याची वेळ आली आहे का? नाही, आता खरंच वेळ आहे, तर मग मी काय म्हणजे जर उद्या विधानसभा जेव्हा जवळ येईल, अजून त्यांना तारखा पण डिक्लेअर करायचे, तारखा पण अजून डिक्लेअर केले नाहीयेत. जेव्हा ते करतील तेव्हा आपण बघू. पण जर लढा म्हटलं तर लढणार. नाही, काय आहे, शेवटी लोकांनी ठरवलं पाहिजे की त्यांना हा उमेदवार कोण पाहिजे. मग ते उमेदवार जे कोण साहेब ठरवतील, शेवटी हा तालुका साहेबांचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्याच्यामुळं साहेबांना मानणारा वर्ग इथं खूप मोठा आहे. ते लोकसभेला तुम्ही बघितलं, सगळ्यात जास्त लीड बारामती तालुक्यातून आपल्याला मिळालंय 48,000चं. त्याच्यामुळं जो कोण उमेदवार साहेब देतील, तो किंवा ती नक्की निवडून येतील. दुसरा प्रश्न विचारतो कुस्तीगीर संघाच्या संदर्भात. परवाच्या कुस्त्याचं मैदान झालं, बघितलं का? मी थोडेफार फोटो बघितले, पण मी बाहेर होतो त्याच्यामुळे जाऊ शकलो नाही. पण मैदानं आता बारामतीमध्ये व्हायला लागलेत, ह्याचा मला खरंच खूप आनंद आहे. कारण पैलवानांना एक व्यासपीठ अजून एक मिळतं, त्यांना तिथं अजून खेळता येतं. आणि आपण सुरुवातीला म्हणजे 20 वर्षापासून आपण साहेबांच्या वाढदिवसासाठी हे मैदान घेत आलोय. हे अख्ख्या तालुक्याने बघितलंय. पूर्वी आपण आंबेडकर स्टेडियमला पण ते कुस्त्या घेत होतो. माझे वडील श्रीनिवास बापू ते तेव्हा अध्यक्ष होते कुस्तीगीर संघाचे. ते कुस्त्या घेत होते. नंतर कोरोनामुळं एक 5-6 वर्ष परत ते आपण थांबवले ते कुस्त्या आणि नंतर परत आपण ते सुरू केले. आणि साहेबांच्या वाढदिवसासाठी आता 2-3 मैदान आपण घेतली शारदा प्रांगणात. ते मैदान चांगले आपण गाजवली. आणि आता जे काय झालंय होतंय हे तुम्ही सगळे बघताय. तुम्ही कसं बघता त्याकडे? मी काय म्हणजे शेवटी मी काय म्हणजे ह्याच्यावर मी काय बोलणार? त्यांनी जे काय केलंय, त्यांना करायचंय हा त्यांचा विषय आहे आणि ते करतायत. मी कुणाला थांबवू तर शकत नाही आणि मी थांबवणारही नाही. कारण शेवटी ह्याच्यामध्ये पैलवानांचा फायदाच आहे. जे कुस्ती प्रेमी आहेत, कुस्ती शौकीन आहेत बारामतीतले, त्यांना अजून एक मैदान मिळतंय. वर्षातून 2-2 आता मैदान त्यांना इथं बघायला मिळतायत. त्याच्याबद्दल मला आनंदच आहे. अध्यक्षपदासंदर्भात अद्यापपर्यंत काय लेखी तुमच्यापर्यंत आलेलं का? नाही, अधिकृत माझ्यापर्यंत अजून काय आलेलं नाहीये. एखाद्या वेळेस काय आता येणाऱ्या काळात येईल काहीतरी, बघू. मी पुन्हा एकदा त्या पहिल्या प्रश्नाकडे येतो. तयारी कशी चालू आहे विधानसभेची?
तयारी अजून माझी चालू नाहीये, पण हा खरंच एक आभार दौरा आहे. कारण लोकसभेला फिरताना मी सगळे जे आपले सहकारी आहेत त्यांना पण मी सांगायचो की जर आपल्याला चांगलं मतदान मिळालं आणि जरी नाही मिळालं तरी ज्या कोणी लोकांनी कष्ट घेतले आपल्यासाठी, आपले सर्वसामान्य घरातले कार्यकर्ते आहेत सगळे, इथं वेगळं वातावरण होतं तरी पण ते आले, लढले, संघर्ष केला आणि ताईंना निवडून आणलं. साहेब म्हणजे साहेबांचं वारं होतंच, पण सगळ्या कार्यकर्त्यांनी पण तेवढेच कष्ट घेतले आणि बूथवर त्यांनी कामं केली. दबाव असताना त्यांनी कामं केली. ताईंना आपण मोठ्या मताने निवडून आणलं. त्याच्यामुळं कुठंतरी वाटलं की इलेक्शन झाल्यावर परत तिथं गेलं पाहिजे. नाहीतर बऱ्याच लोकांचे काही काही वेळेला तक्रारी असतात की तुम्ही फक्त प्रचाराला येता, फक्त इलेक्शनला येता, इलेक्शन झाल्यावर कधी तुम्ही येत नाही. त्याच्यामुळं आम्हाला सगळ्यांना वाटलं की तिथं गेलं पाहिजे आणि आता आम्ही जातोय. जे लोकसभेला चित्र दिसलं तेच विधानसभेला दिसेल असं वाटतंय? काय आता मला आज सांगता येणार नाही, पण असं दिसतंय फिरताना की जे लोकसभेचं वातावरण होतं ते आजही टिकून आहे. म्हणजे कार्यकर्ते अजिबात हल्ले नाहीयेत, लोक सर्वसामान्य जनता हल्ली नाहीये. उलट आमच्याकडे जास्त लोक आता यायला लागलेत. पूर्वी जे 5-10 लोक आम्ही फिरायचो, आता बऱ्यापैकी आमची गर्दी वाढायला लागली. काय कारण असावं लोक येण्यामागचं? काही भीती गेली असेल किंवा कमी झाली असेल. पहिला पण लोक आपल्याबरोबर होतेच, हे तुम्हाला निकालांमध्ये ते दिसलं, पण ते ओपन होत नव्हते. आता हळूहळू ते ओपन व्हायला लागले. खूप खूप बहुत धन्यवाद. हे होते युगेंद्र पवार, बारामती तालुक्याचा दौरा करतायत. आजचा त्यांचा दौऱ्याचा 3रा दिवस आहे, परंतु आमदारकी लढणार का यावरती ते स्पष्ट बोलायला अद्याप देखील तयार नाहीत. कॅमेरा पर्सन धीरजसह जयदीप भगत, एबीपी माझा, काटेवाडी, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.